की लाडकी बहीण योजना. तर आजकाल आम्ही बघतोय न्यूज मध्ये की बऱ्याचशा कॉन्ट्रोवर्सी सुरू आहेत. बऱ्याचशा वेळेला काही काही मुद्देच नसतात. तुमचा लाडका मुख्यमंत्री कोण? उद्धव ठाकरे साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब. तुम्ही शाळेमध्ये ज्यावेळेस जायचा तर तुमचे वडील त्यावेळेस मंत्री होते. म्हणजे असंही काही फरक नाही पडला की वडील आमदार झाल्यानंतर शाळेत कमी मार खातोय. कधी विचार आला होता की मी पुढे जाऊन कधी मंत्री होऊ शकते? नाही, नाव हे जे सगळं असतं हे फक्त त्याच्यातलं एक मटेरियलिस्टिक भाग असतो. नो मॅटर तुम्ही किती हाईट वरती गेला तुमच्या करिअर मध्ये, आजचे पास पण पुढचे पास मी अजून काय डेव्हलपमेंट करू शकतो? जर ते आपल्याला मिळाले तर इफ वी गिव्ह युअर टाइम मशीन, तर तुम्हाला पास्ट मध्ये जाऊन एखादी गोष्ट सुधारायला आवडेल का भविष्य काळात जाऊन एखादी गोष्ट बदलावी? फास्ट मुलींना फ्री एज्युकेशन, 30-40 किलोमीटर्सला शौचालय. तर ही इनिशिएटिव्ह आला कुठून? तुम्हाला काहीतरी स्वतःचं विजन असावं लागतं. तुमच्यावरती क्वेश्चन करतात की मंत्री बरोबर नाहीये. पॉलिटिकल फॅमिली लेगेसी आहे तर तुम्ही आले. महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री बनता आलं. एक तर जे डोमेस्टिक व्हायलन्स असतात किंवा तर स्कीमच्या तुलनेमध्ये ह्याला तेवढी पब्लिसिटी करावी लागली नाही. हो, कारण ती स्कीमच तुम्ही महिलांसाठी केली आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनल गप्पा कट्टावरती. आज आपल्यासोबत आहेत एक VIP गेस्ट. होय, आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे. महाराष्ट्राच्या विकासासाठी झपाटून काम करणाऱ्या आदितीताईंच्या विचारांवर तर आपण गप्पा मारणारच आहोत, पण आज त्यांची थोडी पर्सनल लाईफ देखील एक्सप्लोर करूया. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजना, यावर देखील आपण आदितीताईंशी चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या लाडक्या पॉडकास्ट मध्ये गप्पा कट्टावरती. आदितीताई, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू की तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूल मधून आज इतका वेळ काढून आम्हाला दिलेला आहे आणि आज आपण भरपूरशा गोष्टींवर चर्चा करणारच आहोत. पण पहिल्यांदा मला असं जाणून घ्यायचंय की तुम्ही ज्यावेळेस लहान होता, तुम्ही शाळेमध्ये ज्यावेळेस जायचा, तर तुमचे वडील त्यावेळेस मंत्री होते, तर तुमची ती लाईफ कशी होती? म्हणजे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की नॉर्मल मुलांसारखंच तुमचं आयुष्य होतं, काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी होतं त्यामध्ये? एकदम नॉर्मल मुलांसारखं होतं. कारण एक तर माझी आई, तिला असं नेहमी वाटायचं की आम्ही पॉलिटिक्स पासून थोडं लांबच राहिलं पाहिजे, Okay. राजकारणापासून लांब राहिलं पाहिजे. सो ज्या वेळेला मी 3rd स्टँडर्ड मध्ये असेन, 3रीला असेन, त्यावेळेला माझे वडील पहिल्यांदा आमदार झाले. राईट. तो आम्ही ऑलरेडी एक स्कूलचं रुटीन होतं, आमचे फ्रेंड्स होते आणि नॉर्मल हे. आणि त्यावेळेला आहे ना, इतकं असं पॉलिटिशियन म्हणजे असं ते एक आत्ता जसं आहे ना, एक असं ग्लॅमर किंवा असं राईट. नो ते हे नव्हतं. सोशल मीडिया नव्हतं ऑफकोर्स राईट. आणि इतर सगळ्या गोष्टी नव्हत्या. तो आम्हाला असं रुटीन लाईफ मध्ये वडील आमदार झालेत म्हणजे काय आहे हे फार काही टू बी व्हेरी ऑनेस्ट असं सिंक इन झालं नव्हतं किंवा म्हणजे असं ते एकदम माहिती नव्हतं. अतिशयोक्ती असं काय वाटत असं नव्हतं काही त्यावेळेस. वाटत नव्हतं एक. आणि रुटीन स्कूल लाईफ होतं. म्हणजे असंही काही फरक नाही पडला की वडील आमदार झाल्यानंतर शाळेत कमी मार खातोय का काय, असं काहीच नव्हतं. उलट मी इनफॅक्ट मी स्कूलमध्ये खूप म्हणजे मस्तीखोर होती. मी स्कूलमध्ये खूप मार खाल्लेला आहे. तुम्ही बॅक बेंचर होतो? काय आम्ही बॅल्कनी स्टुडंट होती. मी सेम इयर, सेम इयर. बॅक बेंचर होती आणि लाईक रुटीन शाळेमध्ये तर ते रिक्षाने जायचो. राईट. मी आधी लहान असताना तर ती रिक्षा होती, ती तर भाज्या वगैरे सगळ्या हो, 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 ट्रान्सपोर्टेशन हो, साठी हो. नेतात आणि त्याला फक्त बेंचेस लावलेले राईट, असतात राईट. ते मुलांना. ऍपे सारखे असते, त्याला सारखे मागे बेंचेस यायच्या आधी. जाळी असते दोन्ही बाजूला. राईट, राईट. सो आम्ही त्या रिक्षामध्ये जायचो. त्यामुळे जाईपर्यंत, शाळेत उतरेपर्यंत कळायचं नाही की ही आली आहेत घरी काही आता शाळेत चालली आहेत. आणि त्यावेळेस एवढं लोकांना माहितही नसेल, म्हणजे तुमचे वडील आमदार किंवा असं मंत्री काही आहेत किंवा त्याच्यामध्ये आणि रुटीन काही असं तो एक फरक नव्हता. आणि तर ते रिक्षाने जाणं, नाहीतर स्कूल बस असायचे. आमचे स्कूल बसेस पण ज्या जुन्या एसटी बसेस असतील, ज्यांना पेंट करून स्कूल बसेस गेलेल्या आहेत, तर त्या स्कूल बसेस एकदम रिफर्बिश्ड होते ते. एकदम. अँड देन आफ्टर दॅट 8th पासून स्कूल बसेस बंद होत्या. देन वी Okay. वर ऑन अ रूट. मग आम्ही ते टमटम रिक्षाने हो, विक्रमने हो. जायचो. म्हणजे 12-12 जण 12 एका जण ते रिक्षामध्ये एकमेकांच्या मांडीवर पण मांडीवर बसतात. बसून अँड ऑल. तर ते होतं. सो इट वॉज अ व्हेरी रुटीन चाइल्डहुड एक. आणि इनफॅक्ट मला असं वाटतंय की नाव व्हेन आय लुक बॅक ॲट इट, की एकतर स्पेशल वागणूक काही नव्हती, हे चांगलं होतं. सो वी राईट. कुड स्टे ग्राउंडेड, दॅट इज वन. आणि मला असं बऱ्याचदा वाटायचं की मी जास्ती मार खाते. हे कारण बरेचसे असे टीचर्स असायचे ना की अरे तुझं घरी म्हणजे वडील कोण पण असतील, आम्हाला काही फरक पडत नाही, म्हणून आणखीन जास्ती बसायच्या ते दाखवायला की आम्ही Right. सगळ्यांसोबत इक्वल आहोत.
So there was no difference at all. ओके. So it was a very routine, मस्तीखोर आणि स्कूल लाईफ. म्हणजे तुम्ही एकंदर बघितलं तर खूप जास्त एंजॉय केलेलं आहे मी चाइल्डहुड खूप रॅदर एन्जॉय दॅन केलंय. आत्ताचं जे तुमचं तरुण आयुष्य आहे. अगदी 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 मी माझं शालेय जीवन खूप एन्जॉय केलंय. अगदी 12वी पर्यंत खूप म्हणजे खूपच एन्जॉय केलंय. मग तुम्ही असं फिरायला वगैरे जायचं मित्रांसोबत त्यावेळेस का रिस्ट्रिक्शन्स असायचे मंत्र्याची मुलगी आहे तर बाहेर जायला? नाही असं काही नव्हतं. मी स्कूल ट्रिप्सला पण जायची. कंपल्सरी हॅज टू गो फॉर ऑल स्कूल ट्रिप्स. आणि ते कॅम्प्स असायचे तुमचे हम्म. एक्झाम झाल्यानंतर, फायनल एक्झाम राईट झाल्यानंतर राईट राईट समर टीचर्स डे, वेकेशनचे समर कॅम्प्स वेकेशन विंटर असायचे. कॅम्प्स. इनफॅक्ट आम्ही तर इतके हे होतो की बाय द टाइम आम्ही 11वी-12वीला होतो ना, म्हणजे माझी स्कूल अशी होती की 10वी नंतर तिथेच ज्युनियर कॉलेज. ओके. आणि आम्हाला त्यावेळेला फार काही ऑप्शन्स नव्हते. म्हणजे मी हम्म. माझं अंडर ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं गावालाच. कोणत्या तो हायस्कूलमध्ये होता तुम्ही त्यावेळेस? माझ्या स्कूलचं नाव जेम राठी इंग्लिश स्कूल. हम्म. आणि ती त्यावेळेला एकमेव लाईक इंग्लिश स्कूल होती तिथे ओके. असणारी. पण आम्ही ते टिपिकल त्या इंग्लिश स्कूलमध्ये आहोत, जिथे अर्ध्यापेक्षा जास्ती वेळा आपलं मराठीमध्येच मराठीमध्ये बोलण्यात जातं. जातं. आणि तुम्हाला ते पनिशमेंट दिली जाते जर तुम्ही इंग्लिशमध्ये हो बोललात हो तर, टिपिकल. सॉरी मराठीमध्ये बोललात तर. हा राईट. सो दॅट वे तो त्या ह्यानीच होतं. आणि आम्ही खूप इनफॅक्ट 11वी-12वी तर आम्ही सॅटर्डे संडेला पण स्कूलला यायचो. अरे बापरे. आम्हाला इतकं नाही राहायचं घरी की आम्ही संडेजला पण आम्ही एक्स्ट्रा क्लासेसच्या ह्याच्याने आम्ही स्कूलमध्ये असायचो. आणि आजही आम्ही स्कूल व्हिजिट करतो. वाव तो दॅट्स त्या ग्रेट. म्हणजे खूप छान गोष्ट आहे की तुम्ही आजही रूट सोबत हो. जोडलेले आहात. त्या टीचर्सला भेटत असताल, Yeah. तुमचे फ्रेंड्सचे गेट टुगेदर होत असतील. Right. तर ते खूप छान वाटतं ऐकायला की त्या क्लासमेट्सलाही किती भारी वाटत असेल की आपल्यासोबत वाढलेली जी मुलगी आहे ती आज या इतक्या मोठ्या लेवलच्या पोस्ट वरती आहे आणि स्टील शी इज द सेम. सो ते काहीतरी वेगळी गोष्ट आहे. म्हणजे बऱ्याच आपल्या व्ह्युअर्सला पण ही गोष्ट समजली पाहिजे की नो मॅटर तुम्ही कितीही हाईट वरती गेला तुमच्या करिअरमध्ये तरी यू शुड बी ग्राउंडेड टू युअर रूट्स. आणि त्याच्यात मेन काय असतं की तुमच्या स्कूल फ्रेंड्सनी आहे ना, तुम्ही काही नसताना पण तुम्हाला बघितलं राईट. असतं. सो फॉर देम हे सगळं जे आमच्या आयुष्यात आलंय हे स्कूल लाईफच्या नंतर आलेलं आहे. एक्झॅक्टली. जो पार्ट त्यांच्या लाईफमध्ये रेलेव्हंटच नाहीये. बरोबर आहे. म्हणजे ज्या फेजमध्ये आम्ही स्कूलमध्ये होतो आणि आत्ता ज्या फेजमध्ये आहोत तो त्यांच्या त्यावेळेसच्या ह्याला रेलेव्हंट नाहीये. राईट. तो फॉर देम इट इज जस्ट लाईक वेअर दे हॅड लेफ्ट लास्ट टाइम. तर त्यांना मी स्कूल मधलीच आहे त्यावेळेसची त्यांची फ्रेंड ते तिथंच आहे. तो नाव हे जे सगळं असतं हे फक्त त्याच्यातलं एक मटेरियलिस्टिक भाग असतो. राईट. द मेन थिंग इज द इमोशन इज की अरे ही आमची क्लासमेट आहे. आणि इट इज जस्ट अरे तुरे टाइप्स. आता पण कुठे कार्यक्रमात भेटले तर त्यांचं असं डोक्यात तो विषय नाही तरी मंत्री आहे ते असं हाक मारतात. नाही तुमच्याशी बोलल्यावर पण ते असं समजून येतंय की तुम्ही किती फ्रेंडली आहात किंवा किती डाऊन टू अर्थ आहात. लाईक तुमच्या पर्सनॅलिटीतून ते रिफ्लेक्ट होतंय. तर कमिंग बॅक टू द पॉइंट मला असं विचारायचंय की ज्यावेळेस तुम्ही आता स्कूलिंग कम्प्लीट केलं, कॉलेज कम्प्लीट केलं, तर यामध्ये कधी विचार आला होता की मी पुढे जाऊन कधी मंत्री होऊ शकते किंवा वडील मंत्री आहेत तर मी पॉलिटिक्स मध्ये येणार आहे? असं नव्हतं ऍक्च्युली. इनिशियल स्टेजला ग्रॅज्युएशनच्या ह्याच्यापर्यंत वगैरेही नव्हतं. इनफॅक्ट मी ज्या वेळेला संघटनेमध्ये काम सुरू केलं त्याही वेळेला आय वॉज इन टू माइंड्स ओके. वेदर आय वॉन्ट टू बी अ पॉलिटिशियन लाईक इलेक्टोरल पॉलिटिशियन टाइप. म्हणजे इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये संघटना मग काम करणं वेगळी गोष्ट Right, असते आणि right. इलेक्शन लढवून ती जबाबदारी घेणं वेगळी गोष्ट असते. अगदीच. फॉर लॉंग टाइम आय वॉज नॉट शुअर वेदर आय वॉन्ट टू कंटेस्ट अँड ही खूप मोठी कमिटमेंट आहे. हो बरोबर. तुम्हाला खूप टाइम रिस्ट्रिक्शन्स, तुमचे कॉम्प्रोमाइजेस, सगळ्या सगळ्या गोष्टी. पर्सनल तुमचं लाईफ वरती पर्सनल तुम्हाला लाईफ असं असेल. रिस्ट्रिक्शन्स खूप येणार मग. अपार्ट फ्रॉम दॅट ऑल्सो इन टर्म्स ऑफ दरवेळेला तुम्हाला ती एक खूप कमी वेळात ती मॅच्युरिटी लेवल ती गाठावी लागत असते. किंवा मग तुम्ही एकदा आले ना की यू हॅव टू हॅव सम काइंड ऑफ विजन. राईट. यू जस्ट कांट कम की बाबा पॉलिटिकल फॅमिली लेगेसी आहे तर तुम्ही आले आणि दॅट्स अबाउट इट. तर ते तेवढं लिमिट असून काही चालत नाही. तुम्हाला काहीतरी स्वतःचं विजन असावं लागतं तरच तुम्ही सस्टेन करू शकता सस्टेन करू म्हणजे लॉंग शकता किंवा तुमचा टर्म. मार्क काहीतरी त्या फील्डमध्ये सोडू शकता. राईट बरोबर आहे. कारण का असं एकमेव फॅमिली तुमची नाहीये किंवा बऱ्याचशा फॅमिली आहेत महाराष्ट्रामध्ये ज्यांना पॉलिटिकल बॅकग्राऊंड खूप आहे 30, 35, 40 वर्षांचा. पण आपण आता पाहतो की इव्हन न्यू पॉलिटिशियन जे येते ते यंग एकदम ते सुद्धा आजकाल त्यांना बीट करू शकतात बिकॉज ऑफ द विजन ते जे कॅरी करतात. ते कुठेतरी विजनरी लिडरशिप ते लॅक करतात मग त्या पॉइंट ऑफ टाइमला जर का त्यांनी फक्त तो पर्स्पेक्टिव्ह डोक्यामध्ये ठेवला की
वी हॅव अ गुड स्ट्रॉंग बॅकग्राऊंड हम्म. पॉलिटिकल, तर आपण 100% होणारच आहे हम्म. मंत्री किंवा 100% आमदार होणार आहे. हम्म. तर तो ज्यावेळेस कॉन्फिडन्स येतो त्यांच्यामध्ये, त्यावेळेस कुठेतरी ते सेटल डाऊन व्हायला चालू होते. मला असं नेहमी वाटतं ना की विथ एव्हरी जनरेशन एक तर नवीन एक वोटर्सची हे तयार झालेली असते. ऑब्व्हियसली, या त्यांचे एक्सपेक्टेशन्स खूप वेगळे असतात. दॅट इज आता मी ज्या जनरेशनला बिलॉंग हम्म. करते मिलेनियल्स, राईट. आयडेंटिकल क्रायसिस खूप व्हायला लागले हल्ली. यु नो जेनझेड सोबत तुम्हाला कॉन्व्हर्सेशन स्ट्राईक करत असताना पण हाफ द टाइम दे आर लाईक दे आर वे, म्हणजे त्यांचे प्रायोरिटीजच वेगळे आहेत. Right. पण तुम्हाला त्यांना पण कन्व्हिन्स करायचं आहे बिकॉज यू वॉन्ट टू बी रेलिव्हंट इन दिस टाइम. Right. दॅट इज वन. आणि दुसरी गोष्ट जी मी स्ट्रॉंगली हे करते ना, की जेवढं टाइम आपल्या प्रिव्हियस जनरेशनला मिळालं. हम्म. सपोज माय फादर इज इन पॉलिटिक्स फ्रॉम लास्ट 40 इयर्स. मला कदाचित 10 वर्षच मिळतील. बरोबर. तो त्या 10 वर्षामध्ये जर तुम्ही विजन नाही सेट केलं, मग तुम्ही काहीच नाही करू शकणार. हो, कारण काही खूप फास्ट नॉट मूव्हिंग नेसेसरी की माझ्या जनरेशन. माझ्या वडिलांना जर 40 वर्ष मिळाले तर मला पण 40 वर्ष मिळतील. एक्झॅक्टली. मे बी 5 इयर्सच मिळतील, 10 इयर्सच मिळतील. आणि आत्ताच्या आपल्या ओव्हरऑल सायकोलॉजिकल दॅट फेज अँड स्टेटस दॅट वी आर इन, आय पर्सनली फील की 15 इयर्स जरी डेडिकेटेडली आपण कुठल्या फील्डसाठी देऊ शकलो, मेंटली साऊंड स्वतःला ठेवून आणि फोकस ठेवून, तरी पण आपण चांगला खूप डिफरन्स आपण करू शकू. नॉट नेसेसरी दॅट वी नीड टू हॅव अ 25 or 30 year old career. राईट. कन्सिस्टन्सी इज द की Yeah. फॉर सक्सेस. वॉट एव्हर टाइम यू आर, म्हणजे 10 वर्ष असेल, 15 वर्ष असेल. मी स्वतःला पॉलिटिक्समध्ये काय असं जेवढं माझ्या वडिलांचं करिअर राहिलेलं आहे, जेवढे इयर्स, जितक्या वर्षांचं, तितकंच माझं असेल असा विचार तर कधीच नाहीये. पण जेवढा वेळ असेल त्या वेळेमध्ये मी काय करते हा. आणि मी किती रेलेव्हंट राहते, किंवा मी किती फोकस्ड राहते, किंवा मी काय पॉझिटिव्ह चेंजेस आणू शकते, तो मी जास्ती त्या गोष्टीकडे कॉन्सन्ट्रेट करते. सो बेसिकली म्हणजे तुमच्याशी बोलून मला एक समजतंय की तुमचं विजनरी माइंडसेट खूप जास्त चांगलं आहे, की तुम्ही पुढचं बघताय की मी आज 5 वर्षात काय करणार ते नाही पाहते. आजचे 5 पण पुढचे 5 मी अजून काय डेव्हलपमेंट करू शकते, काय विजन ठेवू शकते महाराष्ट्रासाठी. जर ते आपल्याला मिळाले तर दॅट इज वन. हा. बिकॉज सी इन द चेंजिंग टाइम्स यू नेव्हर नो, अँड यू कांट टेक एनिथिंग फॉर ग्रांटेड. राईट. आपण कुठलीच गोष्ट गृहीत नाही धरू शकत. दॅट इज वन. पण जी आता मिळतात आपल्याला 5 वर्ष, आत्ताच निवडणुका झाल्यात, आम्हाला 5 वर्ष आहेत. राईट. ह्या 5 वर्षासाठी माझं एक चांगलं प्रॉपर टार्गेट असलं पाहिजे इन टर्म्स ऑफ वर्क. राईट. की ह्या 5 गोष्टी आहेत, या मला माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीसाठी करायच्या आहेत, आणि ह्या 5 गोष्टी आहेत ज्या मला माझ्या जिल्ह्यासाठी करायच्या आहेत, आणि ह्या 5 गोष्टी आहेत ज्या मला राज्याला माझा एक विभाग आहे, डिपार्टमेंट आहे, विमेन अँड चाइल्ड, तर याला उद्देशून करायचे. तर त्या ज्या वेळेला आपण सॉर्ट करू, तरच आपण आपल्याला त्या अपॉर्च्युनिटीमध्ये आपण परफॉर्म करू शकू. राईट. त्याच्यानंतर जर पुढची 5 वर्ष मिळाली तर मग आपण त्या 5 वर्षाचे टार्गेट सेट करू राईट. शकतो. एक्झॅक्टली. बट राईट नाव, वॉट एव्हर यू हॅव द अपॉर्च्युनिटी फॉर 5 years, वी शुड हॅव सम काइंड ऑफ स्ट्रॅटेजी अँड विजन. सो मग आता 5 गोष्टी तुम्हाला काय वाटतंय की आता तुमचा जो हा टेन्युअर चालू आहे ॲज अ मिनिस्टर, तर तुम्ही आतापर्यंत 3 वेगवेगळ्या प्रकारे मिनिस्ट्री हँडल केलेली आहे. आत्ताचं जे टेन्युअर आहे तुमचं, यामध्ये मग तुम्हाला काय वाटतं की कोणत्या 5 गोष्टी ज्या आहेत ते तुमच्या फर्स्ट 5 जे प्रायोरिटीज असतील, की जे चेंजेस तुम्हाला करायचे आता येणाऱ्या दिवसांमध्ये किंवा चालू केलेल्या आहेत, तर त्यात 5 गोष्टी कोणत्या असाव्या? एक तर मला असं वाटतं की ज्या डिपार्टमेंटला मी आज काम करते, महिला बालविकास, याच्यामध्ये महिलांमध्ये फायनान्शियल लिटरसी आणणं ती खूप गरजेचं आहे. राईट. पण तुम्ही बघाल की हल्ली महिलांचे पण प्रायोरिटीज बदलायला लागल्या आहेत. हो. त्यांच्या आयुष्याकडण्याच्या अपेक्षा खूप बदलायला लागल्यात. आधी होतं एक सेट पॅटर्न होतं, की तुम्ही आलात एक घरी जन्माला, मग तुम्ही दुसऱ्या घरामध्ये गेला, तुम्ही कुटुंब सांभाळला, आणि डन. पण आजच्या ह्याच्यामध्ये मुली शिकतायत, त्या ग्रॅज्युएट होत आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट होत आहेत. दे वॉन्ट टू बी फायनान्शियली स्टेबल बिफोर दे टेक दॅट नेक्स्ट स्टेप इन लाईफ. इव्हन ग्रामीण भागातल्या महिलांना पण असं वाटतं की त्यांचं काहीतरी स्वतःचं असावं, भले कमी जास्त असू दे, हो. भले 2-5 हजाराचं इन्कम असू दे, पण Right. त्यांच्या अकाउंटला ते असलं पाहिजे, कारण ती त्यांना एक सायकोलॉजिकली त्यांना स्टेबल करतं ते. राईट. राईट. किंवा एक त्यांना एक सपोर्टिव्ह असतं ते, की उद्या हम्म. काही झालं तरी पण ठीक आहे, आय कॅन बी ऑन माय ओन. सो मला असं वाटतं की फायनान्शियल लिटरसी इज वन दॅट वी वॉन्ट टू वर्क ऑन. सेकंड थिंग, एक डिपार्टमेंट म्हणून आम्ही काम करतोय ती आहे चाइल्ड पॉलिसीवर. ओके. तो दिस इज समथिंग की जे आपल्या पुढच्या जनरेशन सोबत जास्ती रिलेटेड आहे.
म्हणजे एक्झॅक्टली काय आहे त्यामध्ये? एखादं आपण ज्यावेळेला धोरण बनवतो, हा. जसं आम्ही महिला धोरण आणलं. राईट. महिला धोरणमध्ये आपण काय करतो, आपण प्रत्येक डिपार्टमेंटला इंडिकेटर्स देतो, की त्यांच्या डिपार्टमेंटनी महिलांसाठी काय केलं पाहिजे. बरोबर. आता उदाहरणार्थ जशी आम्ही महिला व बाल विकास स्कीम आणतो, तसं उद्योग विभागाने अशी काहीतरी स्कीम आणावे, की ज्याच्यातून महिलांना रोजगार पण मिळेल, पण ती जी एस्टॅब्लिशमेंट आहे, म्हणजे ती जी कंपनी आहे, तिला पण काहीतरी तुम्ही एन्करेजमेंटच्या ह्याच्यावर इन्सेंटिव्ह द्याल. ओके. म्हणजे मग ते महिलांना जास्ती घेतील. त्यांना काहीतरी त्या जर मोटिवेशन तुम्ही भेटलं की म्हणजे ते करणार 30% जर महिलांना घेतलं तिथे एम्प्लॉयमेंट म्हणून, तर तुम्हाला एवढे टक्के इन्सेंटिव्ह मिळेल शासनाकडून किंवा उद्योग दॅट्स अ विभागाकडून. गुड इनिशिएटिव्ह. सो सेकंड इज की महिलांना पब्लिक ट्रान्सपोर्टेशन मध्ये 50% कमी, जे एसटी राईट. आमचं जे महामंडळ आहे त्यांनी तो निर्णय घेतला, कॅबिनेटने घेतला, की एसटी मध्ये ज्या प्रवास करणाऱ्या महिला आहेत त्यांना 50% तिकीट कपात केली. दॅट इज वन. मी आता रिसेंटली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांसोबत एक मीटिंग घेतली, की एव्हरी 30 to 50 किलोमीटर्स महिलांसाठी कंपल्सरी रेस्टरूम्स आणि वॉशरूम्स असले पाहिजे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आम्ही स्वतः एक्सपिरियन्स केलंय. ज्या वेळेला कोविड होतं त्यावेळेला आम्हाला सगळं बंद होतं. तर आम्हाला कॉन्स्टिट्युएन्सी मधून कधी मंत्रालयामध्ये अर्जंटली जावं लागलं ना, तर 3-3.5-4 तास मध्ये ऍक्च्युली काहीच नसायचं ओपन त्यावेळेला आहे ना. तो हे सगळ्यांचे आमचे पर्सनल एक्सपिरियन्सेस पण आहेत. तो आम्हाला जर हे एक्सपिरियन्सेस येतात तर कॉमन यांना किती येत असतील. ते तर खूप स्ट्रगल करतात. आणि तो दीज आर सर्टन थिंग्स जे आपण कॉन्सन्ट्रेट करत असतो. तसंच चाइल्ड पॉलिसीमध्ये मुलांचं एज्युकेशन, ओके, दॅट इज वन. जे एज्युकेशन पॉलिसी आता येते, पण तिला चाइल्ड पॉलिसी सोबत इंटिग्रेट करणं. ओके. किंवा मुलांना फिजिकली आणि मेंटली स्ट्रॉंग करणं. किंवा जसं तुमचं कुपोषण आहे, माल न्यूट्रिशन आहे, तसं ओबेसिटीचं प्रमाण अर्बन एरियाजमध्ये खूप वाढलं. दॅट इज वन. काही असे देश आहेत ज्यांनी मुलांच्या स्क्रीन टाइम्समुळे त्यांना किती दुष्परिणाम होत आहेत. स्क्रीन टाइम्सवर रिस्ट्रिक्शन्स लावलेत. आय डोंट नो आपण इंडियामध्ये किती लावू शकू ते. इंडियामध्ये खूपच अवघड आहे. कारण प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे आणि आई वडिलांना सवय झाली की मुलाला जेवायला द्यायचं तर स्मार्टफोन द्यायचा. तो पण अशा काही गोष्टी आहेत. पण ज्या मुलांना जास्ती आम्ही कॉन्सन्ट्रेट करतोय त्यांना सायकोलॉजिकली त्यांच्यावर जे आता हल्ली तुम्ही बघाल की खूप मुलांमध्ये लवकर डिप्रेशनचं प्रमाण वाढतं. सुसाईड वगैरे पण खूप कमी वयात करतात आजकाल. मी 10 किंवा 12 वर्षाच्या मुलाकडनं आय फील डिप्रेस्ड. काय झालंय, त्यांच्याकडे खूप गोष्टी लवकर यायला लागल्या. त्याच्यानी पण त्यांचं रेलेव्हन्स, इम्पॉर्टन्स थोडं कमी व्हायला लागलं. चाइल्ड पॉलिसीमध्ये आम्ही रिडिंगला वाचनाची सवय, अशा काही गोष्टी आहेत जे तुमचे पुढचे 5-10 वर्ष जी जनरेशन आहे ना, जी येणार आहे, त्यांच्या ह्याला त्या पॉझिटिव्हली इम्पॅक्ट केलं पाहिजे. सो दॅट इज वन थिंग दॅट वी आर वर्किंग ऑन. दॅट्स ग्रेट. तर आता ह्या सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करतोय. तर तुम्ही जसं बोलला की महिलांना फायनान्शियल स्टेबल करण्याची गरज आहे, तर हा खरंच इम्पॉर्टंट मुद्दा आहे. कारण 75 इयर्स झाले आपल्याला आता इंडिपेंडेंट होऊन, पण आजही आपण महिलांना सशक्त करण्यामध्ये बघतोय, महिलांना सुरक्षा द्यायला बघतोय. तर कुठेतरी ऍज अ सिटीजन ऑफ इंडिया वी लॅक इन दॅट. तर त्याबद्दल तुमचे अजून एक्स्ट्रा ऑर्डिनरी मेजर्स काय असतील जे कमिंग फ्यू इयर्स मध्ये लोकांना बघायला मिळतील, की एक वेगळा चेंज आणताल तुम्ही त्यातून? एक तर मला असं वाटतं की जसं मी फायनान्शियल लिटरसी बोलली ना, की ती त्या महिलेला खूप कॉन्फिडन्स देणारी असते. राईट. मी तुम्हाला एक छोट्या एक्झाम्पल्स म्हणजे मी देईन. आता ही लाडकी बहीण स्कीम आम्ही आणली, ती ग्रामीण भागापर्यंत आणि सेमी अर्बन एरियाजमध्ये पण महिलांपर्यंत पोहोचली. आणि बाय अँड लार्ज असं आपण बघितलं तर 1500, 1500 एवढं काय आहे, एवढं काय डिफरन्स करणार आहे. मी खूप गावातल्या महिलांसोबत त्यावेळेला इंटरॅक्ट केलं आणि त्यांना जो एक आनंद होता ना त्यांच्या अकाउंटमध्ये 1500 आल्यानंतर, बिकॉज त्याची अकाउंटेबिलिटी त्यांच्या स्वतःकडेच होती. बरोबर, त्याला कोणाचा कंट्रोल नाहीये. त्याला कोणाचा कंट्रोल नव्हता. त्या आम्हाला काही महिला म्हणायच्या की आम्हाला महिन्याला घर खर्चाला दिले जातात ना, तर त्याचा हिशोब आम्हाला द्यायला लागतो. ह्या 1500चा हिशोब आम्हाला कुठेच नाही द्यायचा आहे. ती एक जो कॉन्फिडन्स त्यांच्यामधला होता किंवा एक एक फील गुड फॅक्टर होता. राईट. तर दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर देअर ओव्हरऑल डेव्हलपमेंट. एक आहे. दुसरी गोष्ट मला असं वाटतं की महिला त्यांच्या हेल्थकडे तेवढं लक्ष देत नाही, त्यांच्या आरोग्याकडे जितकं त्यांनी दिलं पाहिजे. मोस्ट ऑफ द टाइम त्यांच्या मनामध्ये ती भीती असते की आपण जर जाऊन चेकअप केला आणि त्याच्यातून काय आलं तर मग काय, तो फिअरच त्यांना मागे खेचतो. आम्ही खूपदा हे आरोग्य शिबिर वगैरे घेतो
आणि वी सी की महिला असं त्यांना खूप भीती वाटते चेकअपला यायला, की काही निघालं तर मग त्याच्यातनं काय हां, समजा हां. बरोबर. हे झालं तर काय? आणि मला खूप वियर्ड वाटतो. ऑब्व्हियसली ते फिअर असणं एक आहे. एक मला सोशल आठवते माझ्या स्टेटसमुळे पण स्कूलमध्ये फिअर येतो ज्यावेळेला बऱ्याच लोकांना. ते असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आहे ना, असा आजारपण आहे आणि त्याच्यावर आपल्याला आता काय म्हणजे आपण वाचू का नाही वाचू? हां, हां. बरोबर. तर ते पण एक हे असतं आणि अपार्ट फ्रॉम दॅट तो एक सायकॉलॉजिकल फिअर पण असतो, की "अरे जाऊ दे यार चेकअपमधनं काहीतरी आलं मग काय? मग पण आहे ना चांगलं." आणि आपल्याकडे तो आहे ना अज्ञानात सुख. हो, हो. ह्याला फारच आपण खूप खूपच सिरियसली मनावरती घेतलंय. मनावर घेतो आणि सिरियसली घेतो. राइट. आणि मग त्या सगळ्या ह्याच्यात खूप गोष्टींवर आपण इग्नोर करतो, हं. स्पेशली हेल्थ. हेल्थवरती खूप कॉम्प्रोमाईज हेल्थवर होतं. खूप कॉम्प्रोमाईज होतं. सो दॅट इज वन थिंग मला असं वाटतं, की आम्ही जास्ती कॉन्सन्ट्रेट करू अँड अपार्ट फ्रॉम दॅट सिक्युरिटी आणि या गोष्टी तर म्हणजे आहेत. बऱ्याचशा वेळेला जाणवतं, की एखादं कुठलं इन्सिडेंट झालं, की हं, यू नो हं. गव्हर्नमेंट अँड देन म्हणजे पोलीस आणि मग गृह विभाग आणि या सगळ्या गोष्टी. मला असं वाटतं, की एक तर जे डोमेस्टिक व्हायलन्स असतात किंवा सेक्शुअल हॅरॅसमेंट किंवा अब्युजेस असतात, याला कुठे ना कुठेतरी इनबिल्टच त्यांच्यामध्ये त्याची ती एक प्रतिकारशक्ती येणं हं, हे हं. खूप गरजेचं आहे. कारण एक ना एक परसेप्शन आहे लोकांची, की सेक्शुअल हॅरेसमेंट किंवा अब्युजेस मुलींसोबतच होतात का महिलांसोबतच होतात. एक्झॅक्टली. बऱ्याचशा वेळेला मुलांसोबत पण होतं. मुलांसोबतही होतं, फक्त ते वोकल नाहीयेत. बोलू नाही शकत आहेत. ते हं. बोलू नाही शकत आहेत. त्यांना त्यांचा तो एक कमीपणा पण वाटतो, "अरे, मी मुलगा आहे." तो आणि इगो फॅक्टर इगो कुठेतरी फॅक्टर येतो, किंवा सोशल स्टेटस. हां, तोही असतो किंवा बऱ्याचशा वेळेला अशा गोष्टी आहेत जे नाही शेअर करू शकत आहेत हां, ते. आणि प्लस शेअर केल्यानंतर पण जर त्याला तेवढा पेरेंट्सकडून नाही रिस्पॉन्स मिळाला, राइट. कारण ते कोणतरी ओळखीच्यातलेच असतात, हं. तर ते जास्ती डिस्करेजिंग होऊन जातं. तर मला असं वाटतं, की त्या गोष्टींमध्ये आम्ही थोडं काम करणं, जे त्यांच्या अवतीभोवतीची लोकं आहेत, पेरेंट्स असतील का हं. त्यांचे कोण केअरटेकर्स असतील, त्यांना हे समजावणं, की ॲट लीस्ट द चाइल्ड शुड इंटरॅक्ट विथ राइट. यू नो थिंग्स लाइक गुड टच, बॅड टच. हां, ह्या जर आम्ही गोष्टी. शाळेत त्याला थोडं लिमिटेशननी शिकवू शकू. पण निदान आई-वडिलांनी त्यांना त्या ह्यानी शिकवलं पाहिजे, की बाबा हे गुड टच आहे आणि हे बॅड टच आहे. हां, तो डिफरन्स सांगितला तो पाहिजे. डिफरन्स सांगितला पाहिजे. आता बरेच जण म्हणतील ही शासनाची जबाबदारी आहे का ही शिक्षकांची जबाबदारी आहे. पण बऱ्याचदा वेळेला काय होतं ना, की शाळेमध्ये पण हाऊ विल यू प्रॅक्टिकली टीच देम धिस इज गुड नाही ना, टच हे अँड सांगू नाही नाही शकत ह्या शकत. गोष्टी. तो हे कुठेतरी पेरेंट्सला आपण राइट. ते थोडं ना त्याबद्दल एनलाइटन करणं किंवा जागरूक थोडं करणं गरजेचं अवेअरनेस आहे. क्रिएट करणं अवेअरनेस क्रिएट गरजेचं आहे या करणं गोष्टीचं. गरजेचं आहे, की तुम्ही हे घरून मुलांना हं, थोडं हं. शिकवलं पाहिजे आणि घरून मुलांना तुमच्यासोबतचं तेवढं कम्युनिकेशन राहिलं पाहिजे, की त्यांना ते येऊन तुमच्याकडे शेअर करतील. सो राइट. दीज आर सर्टन थिंग्स आय फील वी शुड आपण कॉन्सन्ट्रेट केलं नाही, पाहिजे. डेफिनेटली आय टू ॲग्री विथ इट, की ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत. म्हणजे पेरेंट्सनी तो इनिशिएटिव्ह घेऊन त्यांच्या चाइल्डसोबत इंटरॅक्ट करून त्या गोष्टी केल्या पाहिजेत नक्कीच. तर जसं आपण बोलला, की लाडकी बहीण योजना, तर आजकाल आम्ही बघतोय न्यूजमध्ये, की बऱ्याचशा कॉन्ट्रोव्हर्सीज सुरू आहेत त्याच्या अराउंड, की काही मंत्री किंवा काही सत्ताधारी पक्षातले आमदार सुद्धा बोलतात, की हे बरोबर नाहीये किंवा तुमच्यावरती क्वेश्चन करतात, की मंत्री बरोबर नाहीये. तर तुम्ही त्या गोष्टींना कसं टॅकल करता? म्हणजे नक्की तुम्ही त्यांना काय सेट करता त्यांच्या एक्स्पेक्टेशन्स किंवा काय? नाही, एकतर कसं असतं, कुठलीही स्कीम ज्यावेळेला आपण एवढ्या मास आणि लार्ज स्केलवर राबवतो, त्यावेळेला त्याच्यामध्ये काहीतरी थोडेफार एरर्स आणि त्याच्यातून आपण ते दुरुस्त करणं, ह्या सगळ्या ॲब्सोल्युटली ट्रू. गोष्टी येतात. आणि आय पर्सनली फील एव्हरी स्कीम कीप्स ऑन इम्प्रोव्हायझिंग राइट. अकॉर्डिंग टू दी प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सेस. प्रत्येक स्कीम ही ग्राउंड लेव्हलला जे तुम्हाला एक्सपिरियन्सेस येतात ना, त्याच्यातून इम्प्रोव्हाइज होत असते. हं, हं. अँड दॅट इज हाऊ इट शुड बी. यू कांट कीप इट स्टॅग्नंट फॉर अ लाँग टाईम राइट. नोईंग दॅट देर आर सम ते एक. ज्यावेळेला स्कीम जून मध्ये आली एंडमध्ये, आम्ही जुलैपासून त्याचं रजिस्ट्रेशन चालू केलं. हं. ऑगस्टमध्ये त्याची स्क्रुटिनी चालू झाली. ऑगस्टमध्ये त्याची स्क्रुटिनी करत असताना पण आम्हाला बरेच त्याच्यामध्ये फॉल्टर्स आढळले, की जे हं, हं. 2-2, 3-3 वेळा फॉर्म भरत होते ओके. किंवा एका आयडीवरून 30 किंवा 50 किंवा 100 फॉर्म्स अरे भरत होते, बापरे! जाणवायचं त्यावेळी. बऱ्याचशा वेळेला तिथल्या अंगणवाडी सेविकेला लक्षात यायचं, की अरे ह्या कम्युनिटीची तर आपल्याकडे महिलाच नाहीये. मग तिचं नाव तो अशा गोष्टी व्हायच्या. हां, हां, हां. पण ते त्यांच्या लेव्हललाच ते सॉर्ट आउट करून, ते क्रॉस व्हेरिफाय करून ते पाठवायचे आणि
त्याची जी प्रोसिजर आहे ती रुटीन चालू राहायची. ओके. आमच्यापर्यंत ज्या वेळेला ते यायचे त्यावेळेला बऱ्यापैकी त्याच्यातले सेग्रिगेट होऊन यायचे. सॅग्रिगेट होऊन यायचे किंवा काही जे यायचे ते वरतून तुम्ही काहीतरी आम्हाला त्याच्याबद्दल हां. मार्गदर्शन द्या ह्यासाठीचे असायचे आणि ही प्रोसेस तशी चालू राहिली. सप्टेंबरमध्येही चालू राहिली. ऑक्टोबरमध्ये ऑल्सो देअर वर सो मेनी की जे फॉर्म्स होते जे चुकीचे भरले गेलेले होते आणि त्याला म्हणजे ते रिजेक्ट झाले. देन केम कोड ऑफ कंडक्ट. ह्या 1.5 महिन्यात तर ऑब्व्हियसली सरकारी कामकाज सगळं बंद होतं. बरोबर. देन अगेन जेव्हा मंत्रिमंडळ सगळं फॉर्म झालं, विस्तार झाला 15 डिसेंबर नंतर. त्याच्यानंतर परत आम्ही सगळ्या गोष्टी जिथे लेफ्ट बॅक केल्या होत्या पहिल्या, जिथे थांबल्या होत्या, तिथून सगळं हे केलं. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये पण बरेचसे असे फॉल्टर्स आले होते, ज्यांचं त्या वेळेला स्क्रीनिंग झालं होतं. पण बऱ्याचशा वेळेला काय होतं ना, की एकदा तुम्ही इलेक्शन झालंय, बऱ्याचशा वेळेला काही मुद्देच नसतात. हो. मग परत आपण 2-4 महिन्यापूर्वीचा विषय काढतो. आता आम्ही जवळपास ज्या 4-5 पॅरामीटर्सवर आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करतोय, ही एक रुटीन प्रोसिजर आहे. ओके. प्रत्येक स्कीम तुम्ही केंद्र शासनाची कुठलीही स्कीम बघा किंवा आपण राज्य शासनाची कुठलीही स्कीम बघू, ऑल ऑफ देम गो थ्रू स्क्रुटिनी वन्स इन अ इयर. हां, म्हणजे इट इज बेसिकली अ जे नॉर्मल प्रोसिजर. ऍक्च्युअल एलिजिबल आहेत, जे खरंच लाभार्थी आहेत त्यांना फायदा होणार आहे. हो. जे फेक काहीतरी करून स्वतः हां. त्याचा फायदा घ्यायला बघते ते खोटे Right. डॉक्युमेंट्स लावून नाव बदलून हे करून राईट. त्यांना फक्त त्यातून एलिमिनेट होणार. त्यांना फक्त त्यातून एलिमिनेट. याच्या व्यतिरिक्त म्हणजे ज्यांचा लाभ कमी झालाय ना, जे काही 4-5 लाख असतील, त्यांना स्वतःला पण माहिती की त्यांनी चुकीचे अर्ज भरले होते. राईट. सो दे न्यू की इन अ डे सम ऑर दी अदर टाइम दिस वॉज सपोज टू हॅपन. हां, आता कसं आहे, ही स्कीम नवीन आहे, 4-5 महिनेच झालेत येऊन. बरोबर आहे. तो बाकीच्या जे स्कीम्स आहेत ना, त्या वर्षातून एकदा तसंही क्रॉस व्हेरिफिकेशन स्क्रुटिनी करत असतात. इट इज अ व्हेरी रुटीन. ऑब्व्हियस गोष्ट आहे, म्हणजे करावंच लागणार obvious. आहे. म्हणजे पीएम किसान योजना असेल, तुमची संजय गांधी निराधार योजना, ऑल योजना गिव्ह इट हां. एनी, त्यांना वर्षातून एकदा त्यांचं ऑडिट किंवा स्क्रुटिनी ही करावीच लागत असते. इट इज जस्ट दॅट की ही नवीन स्कीम आहे, प्लस 2.5 कोटी महिला, हां, थोडा लार्ज स्केलवर आहे कम्पॅरेटिव्हली इन टर्म्स ऑफ बेनिफिशरीज ऑल्सो. तर त्या नंबर्समुळे इलेक्शन अटॅक केला जातोय फक्त. त्याच्यानंतर ते इलेक्शनचे पॉझिटिव्ह Right. इम्पॅक्ट बघितलेले आहेत महिलांवर. सो ऑल दीज थिंग्स त्याच्यामुळे त्याच्याबद्दलची हे थोडी जास्ती प्रमाणात आहे. आणि मेन थिंग इतर स्कीम्सच्या तुलनेमध्ये ह्याला तेवढी पब्लिसिटी करावी लागली नाही, कारण ती ऑलरेडी डे 1 पासूनच पब्लिक. हो, कारण ती स्कीमच तुम्ही महिलांसाठी केली आहे, वेर यू विल गेट नॅचरली मार्केटिंग. तर या गोष्टीमध्ये मला खूप कुतूहलता वाटते एक विचारायची, की ही आयडिया नक्की कुठून आली? म्हणजे इतके वर्ष बरेच सरकार गेले आले, पण कुणी असा एवढा छोटा इनिशिएटिव्हचा विचार नाही केला, की अमाऊंट छोटी आहे पण त्याचा इफेक्ट जो आता लोक बघतायत तो खूप मोठा आहे. तर ही इनिशिएटिव्ह आला कुठून, म्हणजे असं डोक्यामध्ये की ही कल्पना आपण एक्झिक्यूट केली पाहिजे? ऍक्च्युली तुम्ही जर बघितलं ना, तर गेल्या 7-8 वर्षापासून ज्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या डीबीटीच्या ज्या स्कीम्स आहेत ना, ह्या लोकांना खूप पसंत पडतात. ओके. कारण त्यांना त्या हँड्स फ्री आहेत, म्हणजे फार त्याला कटकट नाहीये की ह्या तहसीलमध्ये जा का त्या इथे जा ऑफिसला आणि ती फाईल फिरवत राहा किंवा तिथून पैसे घ्यायला जात जा. पूर्वीच्या लोकांना एक ना ती आवड होती, त्यांना आवडायचं ग्राम कार्यालयामध्ये जायला, तलाठी कार्यालयामध्ये, म्हणजे त्यांना असं ते थोडंसं प्रेस्टिजियस वाटायचं. प्रेस्टिजियस वाटायचं. आणि नाव पीपल वॉन्ट एव्हरीथिंग ऑन द स्मार्टफोन. राईट. द फोन ते एक असतं. आणि आम्ही ज्यावेळेला विमेन पॉलिसी आणली ना, आम्ही प्रत्येक डिपार्टमेंटला एक इंडिकेटर्स त्या पॉलिसी थ्रू दिले की प्रत्येक डिपार्टमेंटनी एक स्कीम आणली पाहिजे फ्लॅगशिप जी महिलांसाठी आहे. जसं परिवहन विभागाने आणली 50% डिस्काउंट, जसं उच्च व तंत्र शिक्षण विभागाने आणली की त्यांनी जे तुमचे 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे कुटुंब आहेत त्यांना मुलींना फ्री एज्युकेशन, मोफत एज्युकेशन. त्याच्यानंतर मग उद्योग विभागाने इन्सेंटिव्हची आणली. आता ग्रामविकास विभाग उमेदच्या ह्यानी काम करतं, बचत गटांच्या ह्यानी. तर ह्या सगळ्या स्कीम्स आहेत. तो पीडब्ल्यूडी लाईक आय सेड 30-40 किलोमीटर्सला शौचालय आणणं. तसं महिला व बाल विकास ऑल्सो, जेव्हा आम्ही विमेन पॉलिसी आणतोय आणि आम्ही इतर विभागांना सांगतोय की त्यांनी काहीतरी फ्लॅगशिप स्कीम आणावी, तर आपणही काहीतरी असं आणलं पाहिजे की ज्याच्यानी लार्जर म्हणजे एक इम्पॅक्ट राईट महिलांवर झाला पाहिजे. भले ती अमाऊंट किती असो. वी स्टार्टेड फ्रॉम 1200, 1400, देन 1500चा फायनल प्रस्ताव त्याच्यामध्ये झाला. मग एज ग्रुप की मग तो 21 ते 65च का असावा. पहिला आम्ही 21 ते 60 ठेवलं होतं. देन वी रिअलाइज की 60 ते 65 एक असा एज ग्रुप आहे जे कुठल्या स्कीम मध्ये नाही बसत आहे आणि त्यांना सपोर्ट पण कमी. 65च्या अबाव देर इज श्रावण बाळ,
राईट. ती योजना आहे, वयोश्री योजना आहे. वयश्री आहे. आणि ते सगळे ज्येष्ठ नागरिकांच्या कॅटेगरीमध्ये जातात. मग म्हणून 21 ते 65. सो अशी एक करत तिचा पहिला ड्राफ्ट आम्ही डिसेंबरपासून तयार करायला घेतला. ओके. जॅनमध्ये. मग नंतर लोकसभाची इलेक्शन झाले. हम्म. अँड देन वी प्रेझेंटेड इट इन हम्म. त्यावेळेला सीएम एकनाथ शिंदे साहेब होते आणि फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि दादा उपमुख्यमंत्री त्यांच्या समोर तो ड्राफ्ट ठेवला. मग त्यांनी त्याच्यामध्ये काही सूचना केल्या. मग त्याच्यामध्ये एक अविवाहित हे पण असली पाहिजे ओके. आणि तो ऑल दीज थिंग्स वर देअर. तो असा करत 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 म्हणजे भरपूरशी प्रोसेस इन्व्हॉल्ड होती की ज्यात involved. भरपूर तुम्ही त्रुटी Right, काढल्या, त्याला right, फिल्टर केलं, right, ऍडिशन्स केले, परत कट डाऊन केलं. right, म्हणजे हे असं नव्हतं की डोक्यात आलं आणि लगेच लॉन्च केले right, की ठीक आहे right, 1500 रुपये right, सगळ्यांना देऊ आपण. right. सो बेसिकली आपण आता लाडकी बहीण योजनेवरती तर बोललोच आहे. तर कमिंग बॅक टू द पॉइंट की तुमचं पर्सनल लाईफ कसं आहे? म्हणजे तुम्हाला ट्रॅव्हल करायला आवडतं का? म्हणजे ट्रॅव्हल म्हणजे कामासाठी नाही, कामासाठी नाही, ट्रॅव्हल ॲज इन फिरायला जायला आवडतं का? आवडतं, मला खूप आवडतं. पण अनफॉर्च्युनेटली ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्याच्यामध्ये तो वेळ खूप कमी मिळतो. मी ज्या वेळेला इलेक्टोरल पॉलिटिक्स मध्ये नव्हती त्यावेळेला मी खूप ट्रॅव्हल करायची. At फेवरेट least, डेस्टिनेशन कोणतं होतं तुमचं गेलेलं आतापर्यंतच? मी आहे ना केनियामध्ये मसाई माराला गेली होती. ओह, दॅट्स अ ब्युटिफुल प्लेस. व्हेरी ब्युटिफुल. माझे कझिन्स आणि आम्ही सिबलिंग्स सगळे गेलो होतो. आणि माझी वहिनी आणि बाकी सगळे. वी वर लाईक अ गँग ऑफ 10-15 ऑफ अस. बापरे, धमाल आहे. आणि आणि खूप भारी एक्सपिरियन्स होता तो. बाकीही इतर असे खूप डेस्टिनेशन्स मी बघितलेत पण दॅट वॉज वन की जे असं हार्ट टचिंग एकदम. एकदम एकदम खूपच सुंदर. आणि कधी असं वाटतं का, म्हणजे आता तुम्ही मंत्री आहात, तर गेले काही वर्ष तुम्ही मंत्री पदाचा भार कसा घेताय, रोज फाईल साईन करणं, रोजच्या मीटिंग प्रेझेंटेशन सगळं अटेंड करणं, लोकांचे कार्यक्रम अटेंड करणं, एवढं सगळं करून कधी वाटतं की हे फाईल्स बाजूला ठेवून थोडं जावं मरीन ड्राईव्हला, शांत एक कप कॉफी पियावी? जाते मी, असं नाही की नाही. कधी असं एकदम खूप वर्कलोड झाला अँड देर आर टाइम्स की आपण स्वतः रिअलाइज करतो की त्याच्यामुळे आपण परफॉर्म नाही करू शकत आहे. राईट. असं होतं ना की तो प्रेशर यू नीड दॅट अ लिटिल स्पेस. स्पेस किंवा एक ब्रेक. तो मी जाते मरीन ड्राईव्हला, आय गो फॉर अ वॉक. जाते. त्यावेळेस जमतं असं एवढं सिक्युरिटी हां, आणि हां, लवाजमध्ये? माझं सिक्युरिटी नसते पण बऱ्याचशा वेळेला आणि मुंबई किंवा ह्याच्यामध्ये तर काही फरकही नाही पडत टू बी व्हेरी ऑनेस्ट लोकांना, स्पेशली एरियाज लाईक मरीन ड्राईव्ह अँड ऑल, की तुम्ही जाऊ शकता. इट डिपेंड्स ऑन यू की तुम्ही तो प्रोटोकॉल किती आणि कुठपर्यंत तुम्हाला वापरायचा आहे. अदरवाईज इट इज नॉट डिफिकल्ट. राईट राईट राईट. आणि तुमच्याशी बोलल्यावर एक मला असं फील येतोय की मी एक नॉर्मल माणसाशीच बोलते. म्हणजे तो जो एका मंत्रीचा जो काय असतो ना लवाजमा किंवा जो स्वॅग असतो त्या एखाद्या मंत्रीसोबत, आपल्याला वाटतं की हा मंत्री आहे, खूप इगो ऍटिट्यूड असेल, तर असं काही वाटत नाहीये. म्हणजे एकदम नॉर्मल, आपण आत्ताच भेटलोय असं काही वाटत नाही. असं वाटतं खूप जुने फ्रेंड्स आहेत, 2 गप्पा मारते ते छान. तर ते खूप छान वाटलं. तर असं मला विचारायचं की आता तुम्ही फिरायला जाता, तुम्ही बोलला, सो मग तुम्ही असं माउंटेन पर्सन आहे का बीच पर्सन आहे? असं काही नाहीये, म्हणजे असं स्पेसिफिक लाइकिंग असं काही. माझी कॉन्स्टिट्युएन्सी अख्खं बीच आहे. राईट. तो रायगड. देर आर टाइम्स की इट डिपेंड्स की तुमचं मूडवर. आणि अपार्ट फ्रॉम दॅट हल्ली ब्रेक मिळणं हीच मोठी गोष्ट आहे. तो आय डोंट म्हणजे मी त्या गोष्टीला जास्ती हे नाही करत की आपण ऍडव्हेंचरस स्पॉटला जातोय का आपण बीचला जातोय. जायला मिळतंय जायला त्याचंच खूप मिळतंय आहे. हीच मोठी गोष्ट आहे. मी वाईल्ड सफारीज अँड ऑल मी खूप एन्जॉय करते. जसं मसाई मारा आय टोल्ड यू की राईट राईट. इट वॉज अ व्हेरी फॅब्युलस एक्सपिरियन्स. तसेच मी इंडियामधले पण बरेचसे असे जे वाईल्ड सफारीजचे हे आहेत. जंगल सफारीज बेसिकली तुमची जंगल आवडती गोष्ट सफारीज, आहे. वाईल्ड सफारीज. बालीला पण भरपूरसे ऍडव्हेंचर स्पोर्ट्स आहेत, तुम्ही गेलाय ट्राय करायला कधी? बाली आय डोंट रिमेंबर लास्ट ह्या रिसेंट इयर्स मध्ये नाही. ओके ओके. आणि पिक्चर वगैरे बघायला जायला जमतं तुम्हाला? ऍक्च्युली कोविड टाइम्स नंतर मूवीज खूप कमी रिलीज व्हायला लागल्या. बिफोर दॅट मी जायची. तर बेसिकली म्हणजे तुम्हाला जंगल सफारीची जास्त आवड आहे. आणि त्याच्याही पेक्षा मला असं वाटतं की तुमच्या सोबत तुमच्या सगळ्या आवडते व्यक्ती असले की द प्लेस इज प्लेस मॅटरच करत नाही मग त्यावेळेस. आपली आवडती लोक सोबत असेल तर तो टाइम तुम्ही साध्या कॅफे मध्ये गेला मित्रांसोबत तरी एन्जॉय करता. मग किंवा असं घरी जरी भेटला तो वेळ तरी काही असं तो टाइम कसा निघून जातो समजत नाही बेसिकली. तर तुम्ही कॉफी पर्सन आहे का टी पर्सन? डिपेंड्स ऑन मूड अगेन. मी सध्या तर ब्लॅक कॉफीवर जास्ती आहे. ओके. सो इट्स बीन क्वाइट अ व्हाईल नाव. हेल्दी डाएट फॉलो करताय काय असं स्पेसिफिक? नॉट मच. माझे टायमिंग्स आय एम ट्राईंग.
म्हणजे बोलतो ना प्रत्येकाचं एक रेझोल्युशन असतं किंवा काय. हम्म. तो दॅट इज वन थिंग की टायमिंग्स आणि थोडं हेल्दी फूड ओके. ट्राय करायचं जेवढं पॉसिबल होईल तेवढं. कारण का तुमचं जो जॉब प्रोफाईल किंवा जे प्रोफेशन आहे त्यात तुम्हाला कंटिन्यू ट्रॅव्हलिंग आणि हम्म, खूप हम्म, गोष्टी आहेत, तर तुम्हाला हेल्थकडे लक्ष हम्म, देणं खूप हम्म, इम्पॉर्टंट आहे त्या हम्म, गोष्टीबाबत. तर मला आता एवढ्या बिझी शेड्यूल मधून तुम्ही लास्ट बघितलेली मूवी सांगा कोणती रिसेंट. मी आहे ना ये जवानी ये दिवानी आता रिलीज री रिलीज रिलीज झालं झालेली आहे. जस्ट फ्यू डेज बॅक. राईट. तो मला न्यू इयरच्या थोड्या ह्याच्यानंतर ती रिलीज झाली होती आणि जरा ना आपल्याकडे नाही म्हटलं तरी मी तसं न्यू इयरला कुठे जात नाही. इट्स बीन इयर्स की दॅट कन्सेप्ट इज लाईक थोडं आउटडेटेड झालंय माझ्यासाठी right. ऍटलीस्ट की Same न्यू इयर यू हॅव टू गो आउट असं काही हा. नाहीये. इट जस्ट दॅट यू नीड टू हॅव दॅट पीस ऑफ माइंड. सो एव्हरीथिंग सगळं शांत असतं त्यावेळेला. नेमका त्यावेळेला ही मूवी रिलीज झाली होती. तो आय विथ अ व्हेरी क्लोज फ्रेंड ऑफ माइंड आम्ही त्याचा वाईब मॅच होते असा. तो आम्ही ते मूवी मी बघितला. ओके. आणि वेब सिरीज वगैरे तुम्ही रेग्युलरली कधी वेळ मिळतो बघायला? कधी कधी मिळतो. तो बघते मी. मी फार टॉक्सिक वेब सिरीज नाही बघत. ओके. भलेही ते किती रियालिटी चेक देणाऱ्या असल्या. मग सस्पेन्स थ्रिलर्स वगैरे हां, मी बघता का? बघते. या बट इट डिपेंड्स की कारण काय होतं, की रुटीन लाईफमध्ये पण प्रॅक्टिकली पण तुमच्या समोर आहे ना, रोज अशा गोष्टी येत असतात, ज्या खूप डिस्टर्बिंग असतं. डिस्टर्बिंग असतात किंवा टॉक्सिक असतात. सो हम्म. त्याच तुम्हाला टीव्हीवर पण नसतात बघायच्या. तर आय आय मेक इट अ पॉइंट की मी ज्यावेळेला स्क्रीन टाईम किंवा असेल, आय वॉच ॲनिमेटेड मूव्हीज ऑर आय Oh, वॉच समथिंग so दॅट you are इज an anime fan? या किंवा समथिंग विच कॅन गिव्ह यू अ लिटल बिट ऑफ मेंटल रिलीफ किंवा Okay, like stand-up comedy कॉमिक वगैरे? हो. फेवरेट स्टँडअप कॉमिक कोण? मी ते जुने लाफ्टर चॅलेंजचे हे बघते ओके, नवीन किंवा प्रभाकर वगैरे हां, राइट, त्यावेळेसचे. राइट, राइट. त्यावेळेसचे किंवा आय डोंट नो इफ यू रिमेंबर एक मूव्हर्स अँड शेकर्स हो नावाचं हो, खूप बरोबर जुनं हे बरोबर. होतं. मूव्हर्स अँड शेकर्स. और व्हेन आय वाज अ किड देयर वाज दिस सीरीज कॉल्ड डेक बाय डेक अँड ऑल. हम्म. तो आत्ताचे जे स्टँड-अप कॉमेडियन्स जे आहेत, मोस्टली तर तुम्ही YouTubeवर हे केल्यावर ते ऑब्विस भेटून सगळं जातात. मिळून जातं. तर रँडमली पण तुम्ही इन्स्टा हे कराल तर त्यांचे Reels. रील्स मिळतील तुम्हाला. बट दीज आर समथिंग जे थोडे स्टोर्ड असतात ना जुने हे. सो आय लाइक वॉचिंग दोज. आय गो बॅक अँड आय वॉच देम. दॅट्स ग्रेट. म्हणजे खूप चांगली आवड आहे ही. त्यांनी थोडंसं मेंटल हां. रिलॅक्सेशन पण होतं आणि डिटॉक्स होतं माइंड डिटॉक्स सगळ्याचं. होतं आणि प्लस ते आपलं चाइल्डहूड कनेक्शन आहे. हां. तो इट टेक्स यू बॅक टू दॅट नॉस्टॅल्जिक. दोज इयर्स. सो बेसिकली तुम्हाला असं म्हणजे मेडिटेशन वगैरे करायला आवडतं पीसफुल व्हायला असं थोड्याशा तुमच्या बिझी शेड्यूल मधून सकाळी उठल्यानंतर रुटीन मध्ये वगैरे? वन थिंग जे मी करते, की मी सकाळी उठल्यावर ब्लॅक कॉफी किंवा चहा जे काय घेऊ त्यावेळेला मी स्क्रीन कमी बघते. म्हणजे फोन आणि हे आणि मी न्यूजपेपर सकाळी नाही वाचत. ओके. सो निगेटिव्हिटीने सुरुवात ते नाही नाही करत का. तुम्ही दिवसाची. आय थिंक फॉर मी दॅट इज माय पार्ट ऑफ मेडिटेशन. दॅट्स ग्रेट, दॅट्स ग्रेट. म्हणजे बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की सकाळी आपण थोडंसं स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. किंवा एक पॉझिटिव्ह नोटवर आपण सुरू करावं. मी न्यूजपेपर्स वाचते दिवसभरामध्ये प्रवासात कधी मला जर हे असेल किंवा मोस्टली तरी हल्ली काय आहे, की तुमच्या दुसऱ्या दिवशीच्या बातम्या तुम्हाला आदल्याच दिवशी फोनवर पण कळतात. बिकॉज दे हॅव दीज डिजिटल ई मीडिया. न्यूजपेपर्स ऑल्सो नाऊ. सो दॅट इज वन. पण मी दिवसातून कधीही म्हणजे दुपारी मला ट्रॅव्हलिंगमध्ये वेळ मिळाला किंवा संध्याकाळी मला एखादं थोडं एक 15-20 मिनिटं मिळाली तर मी न्यूजपेपर्स वाचते. आय नेव्हर स्टार्ट माय डे विथ न्यूजपेपर्स बुक ऑर रिडिंगची एनी हॅबिट आहे? आहे, आहे. कोणतं फेवरेट बुक आहे आता जे रिसेंट रीड केलंय तुम्ही? मी आता वपू काळेंचं एक पुस्तक वाचत होती आणि मला असं वाटतं की ते खूप रिलॅक्सिंग बुक्स असतात वपू काळेंचे. राईट, राईट. अदरवाईज मी कादंबरी पण वाचते बऱ्यापैकी. मी पॅलेस ऑफ इल्युजन्स दिवाकोनी चॅटर्जीचं विच Right, इज right, बेस्ड right. ऑन द्रौपदीज लाईफ. इट्स अ दॅट वंडरफुल आय बुक. आय हॅव रीरेड दॅट. मी वाचलं होतं 2 वेळा आधी. पण बापरे. आय थॉट की आपण परत एकदा वाचू ते. तो दॅट इज वन दॅट मी आत्ता तिसऱ्यांदा ते कंप्लीट केलं परत वाचून. आणि प्रत्येक माणसाला असं बऱ्याचशा हॉबीज असतात. तर तुम्हाला काय हॉबी आहे? म्हणजे काहींना सिंगिंग आवडतं, डान्स आवडतो, काहीतरी क्रिएटिव्ह आवड असतेच प्रत्येकाला. मी स्केचिंग करायची बट इट्स बीन व्हेरी लाँग टाईम नाऊ. रिअली यू खूप स्केच? खूप वर्ष झाली मला वाटते मोर दॅन 8-10 इयर्स नाऊ. तो दॅट वॉज वन. पण आय स्टार्ट माय डे विथ म्युझिक.
ओके. I don't Who's your silently favorite feel singer? Depends on that, असं मूड, नॉस्टॅल्जिक मूड असेल तर आय स्टार्ट विथ लकी अली सॉंग्स. ओके. किंवा आत्ताची रिसेंट असतील तर ते सिंगल्स जे येतात ते पण ऐकते मी. अरिजित सिंगचे ऐकते. देन मॅशअप्स ऐकते. मग आता कॉन्सर्ट अटेंड करणार आहे का अरिजित सिंगचा? इफ आय गेट टाइम मी अटेंड करेन. मी आता मला खरं तर दिलजीतचं पण अटेंड करायचं होतं, पण त्या दिवशी काहीतरी कार्यक्रम आला, आय कुडंट अटेंड. कोल्डप्ले आय कुडंट ओके. बिकॉज पण मला असं वाटत होतं कोल्डप्ले जास्ती सगळे ना फोमो नको व्हायला म्हणून जात हा होते हा बरेच जण. हा, बऱ्याचदा जे मोस्ट ऑफ देम कुडंट. 15-15 लाखाचे आय तिकीट्स नो, काढलेत आय नो, आय लोकांनी. नो. त्याच्या आधी मला वाटते एक अजून 2-3 झाले होते काही कॉन्सर्ट्स, बट आय कुडंट अटेंड. एड शेरनचा एक झालता. हा एक झाला होता. आता पण मला वाटतं एक आता आहे एक coming झाला up. रिसेंट पण एक पुण्यामध्ये. रिसेंट पुण्यामध्ये झाला. नॉट मी मॅच आता जस्ट रिसेंटली हा आम्ही पाहिली तुमची पोस्ट ऋषी सुनक सरांसोबत ती. फॉर इंडिया इंग्लंड. राईट. सो दॅट इज वन थिंग. जेव्हा इंडियाचे मॅचेस वानखेडेला किंवा इकडे असतात ते नाही हो. आय थिंक इंडियामधले ऑलमोस्ट सगळ्या स्टेडियम्स मध्ये मी मॅचेस बघितल्या. बापरे, ही Yeah. गोष्ट नव्हती आम्हाला माहिती. म्हणजे तुम्ही इतकं क्रिकेट लवर आहात. नाही माय फादर यूज टू ऑल्सो टेक. म्हणजे ते भाईला पण घेऊन जायचे, माझ्या भावालाही मॅच बघायला घेऊन जायचे, मलाही घेऊन जायचे. देयर वॉज नथिंग लाईक की हा हा डिफरन्स नव्हता काय हा तो? काही नव्हता. वर्ल्ड कप जो होता 2011 हा हा धोनीवाला, राईट. द लास्ट लास्ट वाला, 6 वाला तो. त्या वर्ल्ड कपचे तर इंडियामधले सगळ्या मॅचेस बघितल्या होत्या. बापरे, Yeah. एवढे डाय Gone हार्ट to फॅन आहे तुम्ही चेन्नई क्रिकेटचे. इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया बघायला, अहमदाबादला, सॉरी ती अहमदाबाद. अहमदाबादला झाली होती. देन देयर वॉज वन इन फिरोजशाह कोटला, हम्म. दिल्लीला झाली होती. एक मोहालीला झाली होती मॅच, दॅट वी हॅड सीन. चेन्नईची आम्ही बघितली होती. देन वानखेडे ऑफकोर्स. आय हॅड सीन ऑल दी मॅचेस. यू सीम टू बी अ ग्रेट क्रिकेट फॅन. मग कोण आहे तुमचा फेवरेट प्लेअर? आधीच्या म्हणजे आमच्या प्रिव्हियस ह्याच्यातलं इट वॉज राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर ऑफकोर्स. वीरेंद्र सेहवागचे पण टेस्ट मॅचेस वगैरे आम्ही बऱ्याच त्याचे 100-300 वाले सेंचुरीज वाले पण बघितल्या. रिसेंटमध्ये रोहित शर्मा आहे, विराट कोहली आहे. बट आत्ताच्या ह्याला कसं आहे की किती टाइम त्यांचं ते एक बोलतो ना एक फॅन्डम हे राहील. आता आपल्या जनरेशन म्हणजे माझ्या जनरेशनचं बघितलं आजही सचिन तेंडुलकरचे तेवढेच फॅन्स आहेत. करेक्ट. इवन आफ्टर ही गेटिंग रिटायर्ड सो मेनी इयर्स. आता तर हे सोशल मीडियावर फॅन पेजेस आणि हे सगळं एवढं आहे. त्यावेळेला तर ओनली इट वॉज ऑल ऑन पोस्टर्स. हा मी स्वतः सचिनचा फॅन आहे. मी असे नोटबुक मध्ये चिटकवलेले आहेत फोटोज वगैरे कट करून. सो इट्स फन. आणि आता कसं आहे क्रिकेट सोबत बाकीच्या सगळ्या गेम्सला पण प्रिऑरिटीज. नाऊ दिस जनरेशन इज मोर इन टू फुटबॉल. सो मग तुम्हाला असं कधी फॅन मोमेंट झालाय एखाद्या क्रिकेटर किंवा सेलिब्रिटी सोबत जो तुम्हाला आवडतोय आणि यू बिईंग अ मिनिस्टर यू गॉट दॅट अपॉर्च्युनिटी टू मीट देम लाईक व्हेरी इझिली कॅज्युअली? रिसेंट मध्ये आय डोंट रिमेंबर. म्हणजे आताही मी मॅचला गेली होती. आय सॉ द मॅच अँड आय लेफ्ट फ्रॉम देअर. देयर वॉज नो म्हणजे असं काही इंटरॅक्शन असं इंटरॅक्शन वगैरे असं काही हे नव्हतं. रिसेंटली आय डोंट रिमेंबर. की रिसेंट मध्ये नाही. बट आय रिमेंबर वन्स लॉंग म्हणजे 15 वर्षापूर्वी वगैरे असेल. आय वॉज नो वन देअर. त्यावेळेला एअरपोर्टला असं जाता येताना राहुल द्रविडला बघितलं तरी असेल लाईक अरे राहुल द्रविड. आणि तुमच्याकडे क्रीडा खातं पण होतं एकदा तुम्ही मंत्री असताना. सो नक्कीच तुमची ती आवड बघून तुम्हाला ते मला असं वाटतं की फॅन मोमेंट्स आहेत ना तेव्हाच येतात ज्या वेळेला तुम्ही त्या त्या ग्रोईंग इयर्स मध्ये वगैरे असताना. राईट. अँड तर त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला फॅन मोमेंट्स अँड वन्स यू देअर इन युअर करिअर अँड युअर देअर ॲट अ फेज वेन यू हॅव टू बी काम अँड कंपोज, तेव्हा फॅन मोमेंट्स फार येत नाहीत. बिकॉज यू नो दॅट थोडंसं. आणि अपार्ट फ्रॉम दॅट यू नो की अरे नाही यू कांट हॅव दॅट फॅन. तुला असं काम अँड कंपोज आणि राहायचं. तर आय डाऊट त्याला येत असतील, किती येत असतील आतून, किती जरी. इव्हन आता रिसेंटली पण आपली ज्यावेळेस वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम आली होती तर त्यावेळेस पण आय डोंट थिंक की तुम्ही असं म्हणजे इंटरॅक्ट केलं असेल ऍज अ फॅन मोमेंट टाईप. आय डोंट रिमेंबर अटेंडिंग द इव्हेंट. मॅच बघितली आहे. यू सीन आता जे आपली T20 वर्ल्ड कपची पण झाली त्याच्यानंतर जे झालं, सो मेनी पीपल हॅड गॅदर्ड आणि सगळ्यांचं लक्ष हेच लागलेलं काहीतरी इन्सिडेंट्स नको व्हायला. शेवटं फॅन मोमेंट आणि या सगळ्यापेक्षा एव्हरीवन वॉज लाईक की अरे काहीतरी इन्सिडेंट्स नको व्हायला चुकीचा. बिकॉज देयर सो मच ऑफ क्राऊड, मोर दॅन 4 लाख. अरे बाप. नाही, चांगली गोष्ट आहे की तुम्ही तुमचं डेकोरम मेंटेन सगळं करून तुमच्या गोष्टी ज्या आवडतात तेही अटेंड करता.
नक्कीच आम्हालाही वाटतं की आता पुढचा कोल्ड प्लेचा कॉन्सर्ट तुम्ही मिस नाही करणार जेव्हा कधी असेल मला त्यावेळेस. वाटत नाही आता तो इंडियामध्ये होणार आहे. अपॅरेंटली दे डिक्लेअर्ड. नक्की अरिजित सिंगचा तर इंडियामध्ये आहे, ते आपण अटेंड करू शकतोयच. तर आता मला असं विचारायचं की ट्रिकी क्वेश्चन आहे की टाइम मशीन तुम्हाला माहिती असेल, इफ वी गिव्ह युअर टाइम मशीन, तर तुम्हाला पास्ट मध्ये जाऊन एखादी गोष्ट सुधारायला आवडेल का भविष्य काळात जाऊन एखादी गोष्ट बदलावूया? नीदर. मी प्रेझेंट टाइम्स मध्ये राहायला मी प्रिफर करते. कारण पास्ट मध्ये जे काही केलं असेल त्याचे रेपॉकेशन्स तसेही तुम्हाला प्रेझेंट मध्ये पाहायला मिळालेच राईट. असतील. सो देर इज नथिंग दॅट आय रिग्रेट ओके. किंवा हे असं झालं असतं तसं केलं असतं. देर इज नथिंग. आणि फ्युचर इज सो अनप्रिडिक्टेबल की ऍज इट इज तुम्ही प्रेझेंट मध्ये त्याचा अंदाज नाही लावू शकत की उद्या काय जाऊन आपण केलं आणि त्याचं काय त्याच्या. आय माइट एज वेल मी म्हणजे वर्तमानामध्ये जगण्यामध्ये जास्ती हे करते. तुम्ही आत्ता जे करता त्याच्यावर तुमच्या पुढच्या याचं खूप गोष्टी डिपेंड राहतील. सो आय माइट एज वेल कॉन्सन्ट्रेट ऑन टुडे अँड डुईंग गुड टुडे. ओके, ग्रेट. आणि तुमचं फेवरेट फूड आयटम काय? आता तुम्ही कोस्टल एरिया मधून बिलॉंग करता, तर मोस्टली तुम्हाला फिशेस वगैरे आवडत असतील, तर फिश मध्ये तुमचा फेवरेट फिश कोणता आहे? फिश मध्ये आहे ना शेलफिश आवडतात मला. ओके. तो शेलफिश मी बऱ्यापैकी जेव्हा केव्हा असं चान्स असते त्यावेळेला आणि क्रॅब्स किंवा बिर्याणी वगैरे आवडते तुम्हाला? आवडते. म्हणजे कोकणात असल्यामुळे व्हरायटी ऑफ बिर्याणीज तुम्हाला असतात ना. ओके. एक फक्त रुटीन चिकन मटन आहे, ते ऑल सी फूड बिर्याणीज ऑल्सो. नक्की आम्हाला आवडेल कोकणात येऊन एक्सप्लोर करायला आता तर. आणि आल्यानंतर आम्ही तुम्हाला संपर्क साधूच की आम्ही तुमच्या रायगडमध्ये आलेलो आहोत टुरिझम एक्सप्लोर करायला पूर्ण. ही खूप सुंदर गोष्ट आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक रिजनची एक वेगळी फूड कल्चर आहे आणि त्यातून आपल्याला एक वेगळी चव पण मिळते आणि तिथलं कल्चर पण शिकायला मिळतं. ही खूप चांगली गोष्ट आहे की जसा भारत वेगवेगळ्या प्रकारे आहे तसं आपला महाराष्ट्रही वेगवेगळ्या प्रकारे आहे. प्रत्येकाची भाषा वेगळी आहे जिल्ह्या वाईज. ही खूप चांगली गोष्ट आहे. तर आता आपण एकदम शेवटच्या पॉइंटकडे येतोय आपल्या पॉडकास्टच्या. तर त्यात अशी एक गोष्ट आहे की जर तुम्हाला महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री बनता आलं भविष्यामध्ये, तर तुमचं विजन काय असेल महाराष्ट्राबद्दल? जसं मी म्हटलं नाही का की मी प्रेझेंट मध्ये जास्ती जगत असते. हा, बट स्टील पण मला असंही वाटतं की जी पण काही राईट करंटली द काइंड ऑफ अपॉर्च्युनिटी दॅट आय हॅव गॉट. महिला मुख्यमंत्री म्हणजे काय आहे? एक तो थॉट आहे किंवा एक टोकन आहे की अरे एक महिला मुख्यमंत्री असली पाहिजे कारण महाराष्ट्र पुरोगामी आहे. महिलांना संधी मिळाली पाहिजे अमुक. तो मी स्वतः नेहमी बिलीव्ह करते की whoever sits on the chair should give importance to women and their एक्झॅक्टली. तर मला तेच वाटतं की जेव्हा केव्हा ज्याला पण ती अपॉर्च्युनिटी मिळेल, बी इट एनीवन फॉर दॅट मॅटर, दे शुड बी कन्सिडरेट टुवर्ड्स विमेन अँड देअर इश्यूज इन जेन्युइन सेन्स, प्रॅक्टिकली. बऱ्याचशा वेळेला आपण ज्या योजना आणि हे जे आणतो ना ते 60-70% आपण इम्प्लिमेंट करू शकतो, पण ते 30% जे प्रॅक्टिकली नाही करता येत आहे, तर त्याच्या ह्याच्यावर काम करणं. ओके. आणि आता तुम्ही 3 वेगवेगळ्या जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, तर तुमचा लाडका मुख्यमंत्री कोण? असं काही लाडका वगैरे नाहीये. कारण मला तिघांच्या पण ह्याच्यामध्ये काम करताना अपॉर्च्युनिटी मिळाली. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. राईट. सी फॉर एनी लीडर, ते आपापल्या ह्याच्यामध्ये तिघही लीडर आहेत. ते का लीडर आहेत ह्याचे एक्झाम्पल्स तुम्हाला त्याच वेळेला मिळतात वेन यू वर्क राईट विथ देम और अंडर देअर लिडरशिप. सो मला उद्धव ठाकरे साहेबांसोबत काम करायची संधी मिळाली. त्यांचा एक अप्रोच कम्प्लिटली वेगळा होता. एकनाथ शिंदे साहेबांसोबत काम करायची संधी मिळाली. त्यांचा एक कामाप्रतीचा अप्रोच हा एकदम वेगळा आहे. आणि देवेंद्र फडणवीस साहेब जे जवळपास आधी पण 5 वर्ष मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि हे 2 आहेत, ह्यांनी फर्स्ट टाइम ते मुख्यमंत्री झाले दोघे. आता जे आहेत ह्यांचा ऑलरेडी 5 वर्षाचा एक एक्सपिरियन्स आहे मुख्यमंत्री पदाचा. तो तिघांचे वेगवेगळे प्रायोरिटीज आणि तिघांचे वेगवेगळे बघण्याचा प्रत्येक गोष्टीकडचा एक दृष्टिकोन आणि त्यांचे आलेले अनुभव त्यांच्या टेन्युअरमध्ये वेगवेगळे. पण त्यांच्या फॉर्च्युनेटली मला तिघांसोबतही काम करत असताना खूप चांगला एक्सपिरियन्स आला, टू बी व्हेरी ऑनेस्ट. आणि मी त्या गोष्टीला जास्ती महत्व देते. ओके. तो आता
फडणवीस साहेब जरी आता मुख्यमंत्री झाले असले तरी मी आधी DCM तर ते होतेच. तेव्हाही मी बरोबर. काम केलेलं आहे. आणि मेनली मी ज्या पार्टीला बिलॉंग करते, म्हणजे अजितदादांसोबत आम्ही गेल्या खूप वर्षांपासून क्लोजली त्यांना बघितलेलं आहे. राईट, तो राईट. ज्यावेळेला ती एक लीडरशिप असते, की त्यांनी आम्हाला मुळातच गेल्या 7-8 वर्षापासून आम्ही त्यांच्यासोबत काम करतोय ना, तो ह्या पद्धतीनं एक तरुण नेतृत्वांना ग्रूम केलंय त्यांनी. मोल्ड केले एका मोल्ड प्रकारे. केलेला आहे, की वी हॅव टू वर्क अँड परफॉर्म इन एनी गिव्हन सिच्युएशन पॉसिबल. तो मला डिफरन्सेस प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये वेगवेगळे पण चांगले अनुभव आलेत सुदैवाने. दॅट्स द रिझन की दादांना आपण लीडर विथ विजन बोलतो. राईट, महाराष्ट्रात राईट. असा एक मुख्यमंत्री नक्कीच आम्हालाही बघायला आवडेल दादांच्या रूपामध्ये, की जो नेता एक विजन घेऊन आलेला आहे. सकाळी 6 वाजल्यापासून अहोरात्र काम करायचं. असं मला नाही म्हणजे पाहण्यात आलेलं दुसरा कुठला नेता इतका ऍक्टिव्ह असतो ऑन फील्ड. तरी त्यांना वाटतं की त्यांनी आणखीन लवकर काम अरे चालू बापरे. करावं. त्याचं कधी तुमच्यावरती प्रेशर येतो का की आपण सुद्धा एवढ्या लवकर उठून काम चालू केलं पाहिजे? प्रेशर असं नाही, पण आय एक नीड असतं ऑनेस्ट की आन्सर. परफॉर्म करायचं प्रेशर असतं. ओके. कारण कसं आहे की ज्या वेळेला तुम्ही एका लीडरशिप सोबत काम करत असताना त्यांच्या लीडरशिप खाली, त्यावेळेला ते लीडरच्या पण तुमच्याकडनं अपेक्षा असतात. राईट. कारण ते तुम्हाला अपॉर्च्युनिटी देत आहेत. तर त्या अपॉर्च्युनिटीमध्ये तुम्ही काय करताय, त्या संधीमध्ये तुम्ही काय करताय हे खूप महत्वाचं आहे. ते लीडरसाठी पण तेवढंच महत्वाचं आहे. कारण कुठे ना कुठेतरी त्यांच्या हाताखाली त्यांनी किती अशा छोट्या-छोट्या हे तयार केल्यात. हे लॉंगर रनमध्ये ॲज अ लीडर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर हिम ऑल्सो. राईट. सो आय पर्सनली फील की तो प्रेशर असतो की वी शुड नॉट डिसअपॉइंट आवर लीडर. बरोबर. तो प्रेशर असतो. इट इज नॉट अबाउट द टायमिंग्स. त्यांना ती सवय आहे. म्हणजे 5 वाजता पण गिव्हन टाइम ते 5 वाजताची पण वेळ देतील एका उद्घाटनासाठी. तर ते आता ठीक आहे 5:30-6 पासून सुरू करतात. मला वाटतं पुण्याच्या मेट्रोचं ट्रायल सकाळी 5:40 राईट. घेतलं होतं त्यांनी. तो तर टायमिंग पेक्षा ते आहे. एक रिस्पॉन्सिबिलिटी वाटते की आपल्या लीडरच्या आपल्याकडनं अपेक्षा आहेत. सो ते परफॉर्मन्सचं प्रेशर असतं. अँड दॅट शुड बी गुड देअर. राईट. इट इज अ गुड प्रेशर. हेल्दी प्रेशर हेल्दी बोलू शकतो प्रेशर. आपण हां. डेव्हलपमेंटसाठी हां. आपल्या. खूप. कमिंग बॅक टू फ्यू लास्ट क्वेश्चन्स जे एकदम रॅपिड फायर असतील, एकदम क्विक आन्सर द्या हां. मला 1 वर्ड मध्ये. येस. अपार्ट फ्रॉम युअर पार्टी तुमचा फेवरेट नॅशनल लीडर कोण? नरेंद्र मोदी सर. ओके, ग्रेट आन्सर. तुमचा पॉलिटिकल बेस्ट फ्रेंड कोण? नमिता. ओके, नमिता मुंदडा. हां. ओके, नाईस. असं कधी वाटतं की तुमचे वडील ज्यावेळेस मंत्री होते तर त्यांनी जे काम केलेलं आहे सिमिलर टू दॅट कधी रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन त्या लेवलचं काम करावं? मला असं नेहमी वाटतं की किमान त्यांना डिसअपॉइंट तरी नाही केलं पाहिजे. ओके. इफ आय कॅन नॉट एक्सीड इट. ओके, हां. डेफिनेटली ही विल बी प्राऊड टू हॅव यू ॲज डॉटर. आणि एक क्वेश्चन असा आहे की तुम्ही स्वतःला कशामध्ये कन्सिडर करू इच्छिता? तुम्ही स्वतःला जेनझी कन्सिडर करता का मिलेनियल? मिलेनियल. जेनझी इज डिफिकल्ट टू अंडरस्टँड अँड टू डिसायफर ऑल्सो. मला असं वाटतं फक्त एवढं ड्रॉबॅक आहे मिलेनियलचं ना की आपण इमोशनल पण आहोत बट वी आर फोर्स टू बी प्रॅक्टिकल ऑल्सो. राईट. ते खूप प्रॅक्टिकल आहे. जेनझी इज व्हेरी प्रॅक्टिकल. तुम्ही सोशल मीडिया वापरता? वापरते. म्हणजे स्वतःचे जे हँडल्स आहेत तुम्हीच वापरता? वापरते. कधी असं होतं की तुम्ही ट्रॅव्हल करताय आणि तुम्हाला समजलं नाही की रील स्क्रोल करण्यात वेळ खूप गेलाय? दिवस संपल्यानंतर ओके. ज्या वेळेला अनवाइंड करायचं असतं ना त्यावेळेला लक्षात येत नाही, अरे 11 वाजले, ठीक आहे 12 वाजता झोपू, अरे बाय द टाइम संपू इथले अरे 1 वाजला. ओके, तो स्क्रीन टाइम कमी करायचा नादात वाढला जातो. हां. सो नक्कीच आता आपल्या प्रेक्षकांना तुमच्यासोबत गप्पा मारल्यानंतर भरपूरशा गोष्टी कळाल्यात ज्या इन मीडिया किंवा न्यूज मध्ये लोकांना माहित नव्हत्या. तुमच्याशी बोलल्यानंतर ते मोकळा संवाद त्यांना समजलेला आहे. तर आम्हाला अजूनही गप्पा मारायला आवडेल. फॉर्च्युनेटली तुमच्यासोबत अजून एक एपिसोड पुढे जाऊन करायला मिळाल्यानंतर ना एका वेगळ्या टॉपिकवर आपण नक्की रायगडमध्ये करू शकतोय. तर थँक्यू सो मच फर्स्ट ऑफ ऑल आदिती ताई, तुम्ही आम्हाला वेळ दिला. ऍक्च्युली तुमचं शेड्यूल खूपच बिझी असतं पण त्यातूनही तुम्ही आमच्यासाठी वेळ काढून आला आणि तुम्ही ऑल द वे पुण्याला येऊन हा आमच्यासाठी वेळ काढला आणि लोकांना तुम्हाला वाटलं की एक इन्फॉर्मेशन द्यावी. तर थँक्स फॉर दॅट आणि इट वॉज रिअली ग्रेट टॉकिंग टू यू. आय एम ऑनर्ड टू हॅव यू ऑन माय शो टुडे. Thank you so much for your presence. Really honored. Best wishes. Thank you. Thank you so much.